नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, कोतवाल भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती म्हणजे की शैक्षणिक पात्रता, फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर परीक्षा आणि पास होण्यासाठी म्हणजे तुमची निवड होण्यासाठी काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि त्यासोबतच अशा नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला मिळत राहील. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑफिशियल जाहिरात डाउनलोड केलेली आहे. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांचे कार्यालय आणि जिल्हा आहे अहिल्यानगर. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे. यामध्ये विविध गावांचा समावेश त्यांनी केलेला आहे. कारण की कोतवाल जे पद आहे ते तुम्हाला माहीतच आहे की कोणत्या ठिकाणी कार्यरत असतं. त्याचप्रमाणे इथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आता ही झाली अहिल्यानगरची जाहिरात. याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या सुद्धा जाहिराती काही वेळाने किंवा काही कालावधीनंतर प्रसिद्ध होत असतात. म्हणून तुमच्या जिल्ह्यात जर कोतवालची जाहिरात आली, तर तुम्हाला सुद्धा हीच पात्रता, याच पद्धतीचा पेपर हा होऊ शकतो आणि त्याद्वारेच तुमची निवड होऊ शकते. म्हणून आपण इथे पहा, माहिती महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर अहिल्यानगर जिल्ह्यातील असाल, तर तुमच्यासाठी तर आहेच. पण तुम्ही इतर जिल्ह्यातील देखील असाल, तरी ही माहिती तुम्ही पाहून ठेवा. म्हणजे जेणेकरून जेव्हा जाहिरात येईल, तेव्हा तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकाल. आता पहा, इथे काय सांगितलेलं आहे, की अर्ज भरण्याची तारीख. तारीख कधीपासून आहे? तर 8 जुलै 2025 पासून अर्जाला सुरुवात होत आहे. 18 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 10 दिवसांचा कालावधी अर्ज भरण्यासाठी मिळतो. म्हणूनच 10 दिवसाच्या आतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 18 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 11:59 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण त्यापूर्वीच लवकर जर होत असेल तर शक्यतोवर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरावा. आता पहा, फक्त आपण महत्त्वपूर्ण बाबी पाहणार आहोत. इतर गोष्टी आपल्याला जाणून घेण्याची गरज नाही. एक म्हणजे पगार की वेतन किती असतं. आपण काम करतोय तर पगार किती राहणार आहे? तर इथे त्यांनी सांगितलं की दरमहा मानधन इथे मिळणार आहे आणि ते मिळणार आहे ₹15,000. ₹15,000 इतके मानधन असणार आहे आणि ते शासन निर्णयाप्रमाणे राहील. शासन निर्णयानुसार ₹15,000 ठरलेले आहेत आणि तेच तुम्हाला मासिक तत्वावर मानधन या ठिकाणी देण्यात येईल. जागा कोणकोणत्या आहेत, कोणकोणते तालुके आहेत, गाव कोणतं आहे ते यांनी सांगितलं. त्यानंतर पहा, इथे जर आता नेक्स्ट पाहिलं तुम्ही तर अर्जदार हा नमूद केलेल्या पात्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल. आता लेखी किमान गुणवत्ता काय? म्हणजे तुमची निवड जर व्हायची असेल, तर लेखी परीक्षेत किमान गुणवत्ता तुम्हाला धारण करावी लागेल. म्हणजे 40% गुण मिळवणं कंपल्सरी आहे. पेपर किती मार्काचा आहे? 100. त्यापैकी किती गुण मिळवणे कंपल्सरी आहे? 40. 40 गुण मिळवणे कंपल्सरी आहे. तरच तुमची निवड केल्या जाईल, असं त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे असं, की जे उमेदवार लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी कामी तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे एक तुमचा पेपर होईल. पेपर झाल्याच्या नंतर जर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आले, तर तुमच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यासाठी सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर पहा, खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला दिसणार आहे की पेपर किती मार्कचा आहे? 100. त्याचं नाव काय? महसूल सेवक, ज्याला आपण कोतवाल असं म्हणतो. तर या पदासाठी 100 मार्कांची लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असेल? बहुपर्यायी प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील. एकूण 50 प्रश्न असतील. किती प्रश्न आहेत? 50 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 100 गुणांची तुमची पेपर होईल. नंतर पहा, महसूल सेवक पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. नंतर उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे कंपल्सरी आहे, म्हणजे आवश्यक आहे. लेखी परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे तपासणी कामी निवड करण्यात येईल आणि ती माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नंतर पहा, निवडीसाठीच्या अटी शर्ती इथे त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामधील जर आपण पाहिलं तर महत्त्वाची बाब अशी आहे की 7व्या क्रमांकाचा पॉईंट आहे, उमेदवाराने अर्ज केलेल्या सजेतील गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे इथे जाहिरात त्यांनी मेन्शन केलेले आहे. जर तुम्ही स्थानिक रहिवासी नसाल तर फॉर्म भरण्यासाठी विचार करावा लागेल. कारण की इथे त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. 7व्या क्रमांकाचा पॉईंट आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही संपूर्ण तालुक्याच्या जाहिराती डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुमचं गाव आहे का ते तुम्ही पहा. कारण की इथं स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. नंतर पहा, पुढचं जर आपण पाहिलं, पुढे काही तुमच्या जबाबदाऱ्या वगैरे दिलेल्या आहेत. मागील जे काही शासन निर्णय आहे त्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली. डोमेसाईल एक असणं गरजेचं आहे. न चुकता आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचं आहे. ते त्याबद्दल इथे त्यांनी सांगितलंय. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुद्धा त्यांनी दिली. इथे पहा, nagar.gov.bharti.org हे संकेतस्थळ आहे. यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं, पेमेंट जे आहे ते तुम्ही करू शकता. आणि पेमेंट किती आहे म्हणजे आपल्याला परीक्षा फी भरायची आहे, तर ती किती असेल? जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर ₹600 तुम्हाला फी आहे. आणि जर तुम्ही मागास प्रवर्ग म्हणजे SC, ST, OBC मधून जर येत असाल तर
₹500 शुल्क या ठिकाणी भरावे लागेल. म्हणजे 500 आणि ₹600 फी परीक्षेसाठी ठेवण्यात आलेली आहे. नंतर पहा आणखी त्यांनी माहिती दिली खाली महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. 8 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. 18 तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे आणि परीक्षेची फी सुद्धा 18 तारखेपर्यंतच आपल्याला जमा करायची आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय असेल? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शैक्षणिक पात्रता इथे राहणार आहे तुमची 4थी पास असले तरी देखील या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे मिनिमम 4थी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर वयोमर्यादा जर आपण पाहिली, महसूल सेवक भरतीसाठी उमेदवारांचे वय 7/7/2025 म्हणजे 7 जुलै 2025 रोजी 18 ते 40 या वयोगटातील असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40 इथे तुम्ही अप्लाय करू शकता. 18 ते 40 दरम्यान जर तुमचं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 4थी पास असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 100 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे. त्यापैकी 40 गुण मिळवणं गरजेचे आहे जर तुमची निवड व्हायची असेल तर. एक म्हणजे स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे 18 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर जवळपास ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण संपूर्ण जाणून घेतल्या. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.